आई वडील नको आहेत, दोघांनी सेपरेट राहायचं. आई वडील नको आहेत किंवा तेव्हा त्या मुलीला पण आई वडील आहेतच ना, तेच विचारतात. आपले आई वडील, आपल्या घरची वयस्कर मंडळी ही आपली महत्त्वाची पुंजी आहे. मी तर म्हणतो ही सगळ्यात महत्त्वाची मंडळी आहे की ज्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत, हे आपण भाग्यवान आहोत आणि त्यांना आज आपण दूर सारतोय. जिथे आपण म्हणत होतो की एकत्र कुटुंब पद्धती आधी होती, की आई वडील, आजी आजोबा, काका काकू, इवन मामा मामी सुद्धा, सगळे भाऊ भावंड सगळे एकत्र राहायचे. आणि एकत्र कुटुंब पद्धती जी एवढी मोठी, ज्याला आपण खटलं म्हणायचो आधी, खटल्याचं तर घर. खटल्याचं घर, आता ते खटल्याचं घर राहिलं नाहीये. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा एकत्र कुटुंब पद्धतीचा हा होता मंडळी, की आपल्या घरामध्ये असणारी जी वयस्कर मंडळी आहे ही लहान मुलांना शिकवायची. जे आपण संस्कार म्हणतो, जे आपले व्हॅल्यूज ज्यालाबद्दल आपण म्हणतो, मॉरल व्हॅल्यूज, या कुठेतरी आपल्याला या जुन्या पिढीकडूनच या नवीन पिढीला आल्या आहेत. लग्नानंतर आमचा मुलगा बदलला, लग्नानंतर आमची मुलगी बदलली. नाही, हे मी नेहमीच ऐकत आलोय, अजूनही ऐकतोय की लग्नापर्यंत